शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना फसवणुकीच्या अनेक प्रकारांची तक्रार समोर येते आणि अशातच एका घटनेत भोंदू ज्योतिषानं फसवणूक केली असून फसवणुकीचा आकडा 12 कोटी रुपये एवढा आहे। या प्रकरणात त्या भोंदू ज्योतिषाविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। त्याचं कार्यालय सील करण्यात आलंय। अशा फसवणुकींपासून बचावासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यात। दुसऱ्या घटनेत गुंतवणूकदाराची 1.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। अकाउंट होल्डर पर्यंत आपण ट्रेस होत आहेत। अकाउंट होल्डरच्या पुढची लिंक याच्यामध्ये ट्रेस होत नाही आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि जे अकाउंट होल्डर आहेत ते झारखंड, बिहार, यूपी, कलकत्ता, गुवाहाटी, राजस्थान या भागातले मॅक्झिमम अकाउंट्स वापरले जातात। दरम्यान ही फसवणूक झाली त्या ज्योतिष कार्यालयाचा आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी आढावा घेतलाय, पाहूया। नाशिक शहरामध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये असंख्य अशा घटना समोर आलेल्या आहेत। कोट्यवधी रुपयांची फसवणूक नागरिकांची झालेली आहे। यामध्ये आणखी एक प्रकार मागील महिन्यामध्ये समोर आलेला होता, तो म्हणजे अंजनेय ज्योतिष केंद्र। हे ज्योतिष केंद्र चालवणारा सचिन देशमुख याने नागरिकांची फसवणूक केलेली आहे। स्वतःला हा हनुमानाचा भक्त समजायचा आणि म्हणूनच त्याच्या ज्योतिष केंद्राचं नाव अंजनेय ज्योतिष केंद्र हे ठेवलेलं होतं। इथे येणाऱ्या भाविकांना तो त्यांचं भविष्य सांगायचा, ज्योतिष सांगायचा आणि ते करता करता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, मला शेअर मार्केटची अधिक माहिती आहे आणि मी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करा असं सांगून तो भाविकांची फसवणूक करत होता। भाविकांना वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं तो पैसे लाटत होता आणि आपण जे पैसे देतोय ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होत नसल्याचं ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस नागरिकांना कळालं की आपली फसवणूक झाली आहे। आतापर्यंत 50 ते 60 जणांची फसवणूक झाल्याचं पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे। साधारणतः हा आकडा 72 लाखावरून आता 12 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळेच नाशिक पोलिसांनी याविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं जे कार्यालय आहे ते कार्यालय देखील सील करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला शेअर मार्केटचं जुजबी ज्ञान असणं आवश्यक आहे। अपूर्ण माहितीच्या आधारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका असा सल्ला देखील गुंतवणूक सल्लागार देत आहेत। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।